आणि एज भेटल्यावर पण अशा सिच्युएशन येतात तिथं पण तुम्हाला चॉईस करावं लागतं व्हॉट यू वॉन्ट. जोपर्यंत तुम्ही स्वतःची मदत करू नाही तोपर्यंत कोणी तुमची मदत करणार. गो वन स्टेप. यस चॅलेंज द. जेव्हा असं वाटतं की बस आता हार मानली पाहिजे तेव्हा तुम्ही डबल एनर्जीने उठून अटॅक केला पाहिजे. याला म्हणतात चॅलेंज द चॅलेंज. येस ऑर नो. चॅलेंज द चॅलेंज ही फार मोठी गोष्ट आहे. स्वतःवर काम केलं पाहिजे. विराट कोहली माहिती आहे 9 वर्षापासून क्रिकेटला सुरुवात केली. 2002ला दिल्ली अंडर-15 मध्ये खेळला. 2006ला फादरची डेथ झाली आणि त्यावेळेस चूज करायचं होतं की फादरला अग्नी द्यायला जायचं की मॅच खेळायचं. तर 9 वर्षापासून सुरुवात केली होती. 15 वर्षानंतर चान्स भेटला. 2006ला सॅडबॅक आला. त्यावेळेस फादरला अंतिम संस्कार नंतर पहिलं क्रिकेट. याला म्हणतात गो वन स्टेप अहेड. येस ऑर नो. पण आपलं आता पोटात दुखायला लागलं ना ते पण बायकोच्या बहिणीच्या नवऱ्याच्या पोराचं दुखायला लागलं ना तरी पण 2-4 दिवस आधी जातो. हो लय डेंजर असतात काही लोक तर. जाऊन द्या आता. मग ऑगस्ट 18 म्हणजे 2008 जर बघितलं तर इंटरनॅशनल मॅच मध्ये म्हणजे 2008ला त्याला इंटरनॅशनल मॅच खेळायला भेटली. 9 ते 8 म्हणजे वर्ष 9 होतं. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर 2002 आणि त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर 2008ला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खेळताय. म्हणजे संघर्ष केलाय का नाही त्यांनी का लगेच भेटला. 10-12 वर्ष संघर्ष आहे का नाही. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध. बघा लाईफ मध्ये कसं माणूस नॉर्मल असतो नंतर कन्सिस्टन्सी पकडली तर कसं यश भेटतं. आणि यश भेटल्यावर पण अशा सिच्युएशन येतात तिथं पण तुम्हाला चॉईस करावं लागतं व्हॉट यू वॉन्ट. आणि त्यावेळेस ऑस्ट्रेलिया विरुद्ध काय केलं सेंचुरी मारली फुल हवेत जबरदस्त हवेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेंचुरी मारली. त्यावेळेस काय होतं त्यानंतर नेक्स्ट आशिया कप होता पाकिस्तान विरुद्ध आणि विराटने किती रन केले 183. त्यानंतर पुन्हा काय लागलं IPL लागलं आणि त्या IPL मध्ये विराट फुल हवेत होता. काहीच परफॉर्म नाही झाला. याचं कारण विराट म्हणतो की ज्यावेळेस मी IPL वरून रिटर्न आलो आरशात स्वतःला पाहिलं विचार केला विराट तू 9 वर्षाचा होता सुरुवात केली किती संघर्ष करून तू मॅच मध्ये आलास. वडिलाची डेथ झाली त्यावेळेस तू तुझं काम करत होतास. पण ज्यावेळेस 100 झाले 183 झाले तुझा इगो बूस्ट झाला. आणि आरशात उभा राहून जेव्हा विराट स्वतःकडे पाहत होता सिगरेट पितोय ड्रिंकिंग पितोय काही पण खातोय चॉकलेट खातोय मी कुठल्या अँगलनी स्पोर्ट प्लेअर दिसतोय. रात्री संध्याकाळी तो मिरर समोर उभा राहून त्याला त्याची शरम यायला लागली त्याच्या बॉडीची त्याच्या माइंडची. कधी पण उठायचा कधी पण झोपायचा. चुकीचे मित्र चुकीची संगत. म्हणजे लाईफ मध्ये डाऊनफॉल होता. हळूहळू संघर्ष करत टॉपला गेला. टॉपला गेल्यावर प्रॅक्टिस बंद केली रे केली. कसा होतो माणूस मोमेंटम क्रिएट होता पण मोमेंटम मेंटेन नाही करता आला. येस ऑर नो डाऊन झाला. त्या दिवशी विराट म्हणतो त्या रात्री आतून सेल्फ मोटिवेट क्या है बॉडीवर काम करायला चालू केलं विराटने. माइंडवर आदतीवर उठणं खाणं पिणं बदलून टाकलं. जिम मित्र ब्लॉक करून टाकले. पुन्हा फोकस झाला कशावर कामावर. पुन्हा टार्गेट्सवर फोकस केला. पुन्हा जेव्हा तो डेडिकेशनने उतरला ना त्याने बॉडीला बदलवलं त्याच्या हॅबिट्सला बदललं त्याची मॉर्निंग रुटीन त्याची नाईट रुटीन त्याचे फ्रेंड सर्कल फुल वापस मोमेंटम क्रिएट किया. फुल मोमेंटम क्रिएट करून टाकला. आणि आज आतापर्यंत विराट डाऊन नाही होऊ राहिला. सोशल मीडियाला जर बघितलं तर जवळपास 40 करोड प्लस लोक फॉलो का कशामुळे होऊ राहिले. घासा ना स्वतःला करा ना मेहनत. तर थोडंफार भेटलं म्हणून काम थांबवलं तर काही इज्जत राहील का. कोण विचारणार नाही. मग त्या जुन्या क्रिकेटरला कोणी विचारत नाही. येस ऑर नो. लई मोठा परफॉर्म केलाय त्याच लोकांना व्हॅल्यू ठेवली जाते. त्यांचंच नाव घेतलं तर कोणाचं पण नाव घेतलं जात. मग मला असं वाटतं अशोक तोडमल तुम्हाला 2010, 11, 12, 15 अचिव्हमेंट सांगू राहिला. अशोक तोडमल तुम्हाला करंट अचिव्हमेंट सांगू राहिला. येस ऑर नो. मीन्स कंटिन्यू मोमेंटम चालू आहे. कंटिन्यू मोमेंटम केला जाऊ राहिला आहे. नेक्स्ट पार्ट काय अनालिसिस ऑफ लास्ट मंथ. नुसतं काम करायचं म्हणून करू नका.
करंट काउंट करा, तुमचं काम किती आहे, लॉ ऑफ ॲव्हरेज चेक करा, इनपुट चेक करा, प्रोग्रेस ट्रॅक रेकॉर्ड सजेशन घ्या, मॅसिव्ह ॲक्शन करा. नुसतं चालू नका, चालला तो रस्ता बरोबर आहे का, ॲनालिसिस केलं पाहिजे बिझनेसचं. नुसतं वर बिझनेस करून फायदा नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःची मदत करू नाही तोपर्यंत कोणी तुमची मदत करणार नाही. हायवेवर एक गाडी खराब झाली आणि खराब झाली म्हणून तो 2 तास रस्त्यावर थांबला, हात करत होता पण कोणीच थांबत नव्हतं. आणि त्यानंतर त्याला कळलं कोणीच मला मदतीला यायला तयार, तर पर्यायच नव्हता म्हणून तो विचार केला की मीच धक्का मारतो. आणि जसं जसं धक्का मारायला लागला काय झालं असेल, लोकांना दया आली, लोक थांबायला लागले आणि बरेचसे लोक एकत्र येऊन गाडीला धक्का मारला, त्याची गाडी चालू झाली आणि तो पुन्हा लागला का. सिनियर अशाच लोकांना व्यक्तीला मदत करतो की जे लोक स्वतःहून कुठंतरी काहीतरी धडपडण्याचा प्रयत्न करतात. रडक्या लोकांना, बसलेल्या लोकांना कोणीच मदतीला येणार नाही. तुम्हाला पण काम करावं लागण.